चला मॅचला सुरुवात करायची आहे. मॅच नंबर 4 आता आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील एक महत्त्वपूर्ण सामना आपल्या भेटीला येईल. 3 सामने तर आता संपलेले आहेत आणि असा सामना आपल्या भेटीला येतोय कारण US उमेश 11 आतापर्यंत दोन्ही मॅच जिंकलेले आहेत आणि इकडे जर पाहिलं तर आदित्य प्रिया लॉजिस्टिकने पहिली मॅच जरूर या ठिकाणी चुरशीच्या सामन्यात जिंकली आहे, परंतु विक्रोलियन्सने पहिला सामना अगदी चुरशीचा पराभूत झाले जरूर होते, परंतु इकडनं ही मॅच जिंकून पुन्हा एकदा सुरुवात करण्याचा इरादा त्यांचा असणार आहे. त्यामुळे या मॅचवर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असणार आहेत. सलामीची जोडी मैदानात दाखल होताना पाहायला मिळते. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली टीमसाठी भवेश नाईक आणि ओमी केनी ही जोडी मैदानात दाखल होताना पाहायला मिळते. या ठिकाणी जर पाहिलं तर बामणे ट्रॉफीचे आयोजक शोएबभाई बामणे हे देखील उपस्थित राहत आहेत. जुगनू सिंग साहेबांचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबईतलं शिवूबाई हे या मुंबई शहरातलं पहिलं ग्राउंड आहे. 1 लाखाची दुसरी टुर्नामेंट एकाच हंगामामध्ये पावसाळ्याच्या पार पडली जाते. ते डोंगरीचं हे छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण आहे. भिवंडीला सुद्धा कोणगावच्या मैदानात 2 मोठ्या स्पर्धा झाल्या, परंतु मुंबईतलं हे असं ग्राउंड आहे ज्या ठिकाणी दुसरी मोठी स्पर्धा आहे. पहिला बॉल वेगात टाकलाय, खोलवर टाकलाय, त्याला मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. एक धाव तिकडे घेतली जाईल. आदित्य प्रिया लॉजिस्टिक एक मॅच जिंकली आहे, तर विक्रोलियन्स जबरदस्त चुरशीचा सामना पाहिला जरूर मिळाला होता. त्यामुळे या मॅचवर देखील सगळ्यांच्या नजरा असणार आहेत, कारण ही मॅच जिंकून पुनरागमन करण्याचा प्रयत्न विक्रोलियन्सचा सुद्धा आहे. लीग मॅच म्हटलं तर तुम्हाला संधी आहे आणि एका गटातून एकच संघ पुढे पात्र होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. यावेळेला फिरलेला बॉल फिरवलाय बॅटरने आणि इकडे जर पाहिलं तर 2 धावा कळवल्या जात आहेत. तरुण बिष्टा यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर अंतिम दिवस. वन सोल्युशन आणि ओमसाई बांद्रा हे 2 संघ काल पात्र झालेत आणि माझ्या मते त्यांना देखील लवकरात लवकर आज डोंगरीच्या राजाचा आगमन सोहळा देखील आहे. आपल्याला लवकरात लवकर ही स्पर्धा देखील संपवायची आहे. यावेळेला फिरलेला बॉल समोर फिरवलाय. वाह, ओमकार केनी म्हणजेच ओमी केनी सध्या ऐन बहरात आहेत आणि या ठिकाणी किती बहरात आहेत पाहायला मिळत आहे. एक चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळलाय. धावसंख्या जर पाहिली तर आता 9 वर जाईल. पहिल्या चेंडूवर 1, दुसऱ्या चेंडूवर 2, तिसऱ्या चेंडूवर 6, अशा पद्धतीने 9 धावा झालेल्या आहेत. 4 षटकांच्या या मॅचेस आहेत. फटाफट क्रिकेट आहे, परंतु लीग मॅचेस आहेत. एका गटात 4 संघ आहेत, परंतु 6 मॅच या कंपल्सरी खेळवायच्या. तर या जुगनू सिंग सरांनी आवर्जून सांगितलं की या 6 मॅच होणार आहेत. त्यानंतर बॉलआउट सुद्धा असणार आहे. ओहो, अँगल बनवला, बॉलला बाहेर काढलं. डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठी नॅचरली टर्न पाहायला मिळाला, स्विंग पाहायला मिळाला, बाहेर जातोय बॉल. चांगला बॉल या ठिकाणी. थोडीशी चर्चा केली राहुलने त्यांच्या बरोबर आणि त्यानंतर एक चांगला बॉल प्रस्तुत केलाय. आणखीन एक हे डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठीचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय आणि लगातारचे दोन्ही बॉल पहा. तुमच्याकडे अचूकता असेल, कोणताही बॉल कोणतीही खेळपट्टी बॉलर सुद्धा बॅटरला थांबू शकतो. त्याचं उदाहरण लगातारच्या 2 बॉलवर इकडे पाहायला मिळालं. यावेळेला जास्त बाहेर टर्न झाला बॉल. चेंडूचा टप्पा थोडासा पाठीमागे घेतला होता. बाउन्स देखील पाहायला मिळाला. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाईल. धावसंख्या दुहेरी अंकात जाते. आता 10 धावा धावफलकावर पाहायला मिळते. tenniscricket.in वर सगळ्यांचं स्वागत असणार आहे आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस कोण बाजी मारणार याच्याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे. याही वेळेला फिरलेला बॉल, बॅट फिरवली खरी, परंतु पाहूयात एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. एका धावेने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जात असताना पाहायला मिळते आणि धावसंख्या जर पाहिली तर पहिली ओव्हर इकडे संपलेली आहे आणि धावसंख्या झाली ती 11 धावा. म्हणजे दोन्ही टीमसाठी समान बाब आहे. विकेट गेली नाही याकरता आदित्य प्रिया लॉजिस्टिक खुश असेल आणि 11 धावा झाल्यात याकरता खुश असणार आहे या ठिकाणी तो म्हणजे विक्रोलियन्स संघ. 4 षटकांची लढत असणार आहे. फटाफट क्रिकेट आयोजकांनी एक म्हणजे कितीही बॉल गेले तर लगेच नवीन बॉल घ्यायचा हा नियम देखील त्या ठिकाणी जुगनूबाईंनी ठेवलेला आहे. आणि डोंगरी स्पर्धा म्हटलं तर सगळ्यांचं सहकार्य, मग सनीपासून समितपर्यंत, भूषण यांच्यापासून शिबूबाईपर्यंत, सादिक लालापर्यंत, राजा असतील, संजू असतील, म्हणजे इकडे जुगनू सिंग साहेबांना या सगळ्यांचं सहकार्य नेहमीप्रमाणे याही वेळेला लाभलेलं आहे. माझ्यासाठी हे मैदान नक्कीच आयुष्यातील अविस्मरणीय ठेवाय, कारण पहिली व्यावसायिक स्पर्धा
याच मैदानामध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली होती श्रीराम मित्र मंडळाची ची स्पर्धा 2012 मार्च महिना पहिली स्पर्धा याच मैदानातून समालोचनाला सुरुवात झाली होती. प्रथमेश येताना पाहायला मिळतील. प्रथमेश मायकर गोलंदाजीसाठी येतात. काळा चौकीचे वेगवान गोलंदाज. यावेळेला विकेट केला जातोय. ओव्हरपिच बॉल समोरच्या दिशेने खेळला जातोय. ओमी केनीच्या बॅट मधून आणखीन एक हवाई हल्ला षटकार. धावफलक जर पाहिला तर 6 ने पुढे जातोय. या षटकाची सुरुवात षटकाराने केली आहे ओमकार केनी यांनी. ओमी केनी पुन्हा एकदा ऑप्टमच्या बाहेरचा बॉल वेगात होता. रिच करण्याचा प्रयत्न. इकडे प्रथमेशचं कमबॅक झालंय. काळा चौकीचा हाही गोलंदाज आपली जागा विक्रोलियन संघामध्ये बनवतोय. या हंगामात काही नवीन खेळाडू देखील विक्रोलियन संघामध्ये डेरे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. राहुल सावंत हे देखील त्यापैकी एक नाव आम्हाला पाहायला मिळालं. हो, इकडे वेग वाढवण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नात लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग व्हाईट बॉल. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जाताना पाहायला मिळेल. यावेळेला देखील चांगला बॉल म्हणावा लागेल ज्यावर केवळ एकच धाव येताना पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळाले. धावसंख्या जर पाहिली तर 19 वर आलेली आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी दुसरा मार्गस्थ आहे. 4 षटकांची ही लढत आहे आणि या 4 षटकांच्या लढतीमध्ये आदित्य प्रिया लॉजिस्टिक आणि समोर जर पाहिलं तर काय दोन्ही टीमचे पहिले सामने काय रंगले शेवटच्या बॉल पर्यंत. यावेळेला पुन्हा पुढे बॉल केलाय. फटका फसताना पाहायला मिळतोय. बॉल हवेत आहे. सौरभ अंकुश येत आहेत बॉल खाली आणि प्रथमेश मयेकर इकडे विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. विकेटचं पतन या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. अमोल म्हात्रे सरांनी युवा खेळाडूंवर देखील मोठ्या प्रमाणावर भरोसा ठेवलाय. उजेर सारख्या खेळाडूला सातत्याने संधी दिलेली आहे. सौरभ अंकुश देखील टीम मध्ये पाहायला मिळतो. बरेचसे युवा खेळाडू त्यांना देखील संधी देताना पाहायला मिळत आहेत. आणि आता नवीन बॅटर मैदानात मागील मॅचचा हिरो शेवटच्या बॉलवर षटकार खेळला. बंटी बद्रिके येताना पाहायला मिळतील बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 19 धावा धाव फलकावर आहेत. आल्या आल्या पहिलाच बॉल समोर उडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. हो, चांगले एफर्ट्स तिकडे पाहायला मिळाले. षटकारामधून बॉल खेचून आतमध्ये आणलाय
आणि धावफलक जर पाहिला तर त्या ठिकाणी 20 वर जाताना पाहायला मिळेल. प्रथमेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमकार केणी आणि बंटी बद्रिके आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स साठी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा एक वेगवान बॉल. प्रथमेशने हे षटक चांगलं टाकलंय म्हणावं लागेल, कारण 2 ओव्हरचा खेळ संपतोय. केवळ 20 धावा. प्रथमेशची सुरुवात षटकाराने झाली होती, परंतु त्यानंतर 5 बॉल प्रथमेशने खूप चांगले टाकलेले आहेत. धावफलक जर पाहिला तर आता 20 धावा. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. ओमकार केणी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर बंटी बद्रिके ही जोडी मैदानात आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जावेद पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी मुकेश दास यांना आमंत्रित करण्यात आलंय. ओमी केणीची खूप चांगली बॅटिंग सुरू आहे आणि आवर्जून कुटुंबीय देखील मॅचचा आनंद घेत आहेत. समोर जर पाहिलं तर बंटी, फिरलेला बॉल समोर उडवलाय. बंटी बद्रिके हे बंद ग्राउंडचं क्रिकेट देखील आता आत्मसात केलं मी म्हणेल. आणि काय षटकार खेळलाय या मैदानात. खूप चांगली कामगिरी, म्हणजे बामणी ट्रॉफी मध्ये देखील हा खेळाडू या ठिकाणी खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला होता आणि आज देखील बंटी बद्रिके खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. मुकेश दास बॉलिंगला आलेत आणि पहिल्याच बॉलवर षटकार खेळलेला आहे. मागील दोन्ही ओव्हरची सुरुवात जर पाहिली तर षटकाराने झाली आहे. मुकेश दास आत्मपरीक्षण करावं लागणार आहे. आत्मपरीक्षण करावं लागणार आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. कमबॅक इकडे करावं लागणार आहे. ओहो, फिरलाय बॉल. टिपिकल मुंबईया गोलंदाजी म्हणली जाते. घर 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 बॉलला फिरवणं हे मुंबईकर गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. आणि इकडे हा बॉल मात्र हातभर वळवलाय, फिरवलाय. फलंदाजाला अक्षरशः गोंधळात टाकलंय. एवढा जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. यावेळेला मात्र मागील बॉल फिरवला. आता मात्र फलंदाजाने बॅट फिरवली. 6 वाला षटकार. चांगलाच संघर्ष दोघांमधला या ठिकाणी सुरू आहे. एक षटकार, त्यानंतर एक चांगला बॉल, त्यानंतर हाई बॉल तेवढा खराब नव्हता, परंतु फटका चांगला होता आणि समोरच्या दिशेने मारलेला. आता या मैदानाची भौगोलिक परिस्थिती बदलली आणि षटकार ज्यावेळेला समोर आलाय तेव्हापासून मोठ्या प्रमाणावर धावाही होताना पाहायला मिळत आहेत. धावफलक जर पाहिला तर आता 32 धावांवर तिसरी ओव्हर सुरू आहे. 4 षटकांची ही लढत आहे. पुन्हा एकदा मुकेश दास, पुन्हा एकदा मुकेशचा हातभर बॉल वळवणं. एक षटकार मारला जातोय, त्यानंतर एक चांगला चेंडू येतोय. एका बॉलवर बॅटर अधिराज्य गाजवतायत, एका बॉलवर फिल्डर अधिराज्य, जर पाहिलं तर बॉलर अधिराज्य गाजवतायत. एका बॉलवर बॅटची कमाल, एका बॉलवर बॉलची आणि फिरकीची कमाल ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा तेच. हा बॉल जास्त पुढे केला आणि बॉल पुढे जाईल आमच्या मागे. षटकारासाठी चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. 3 बॉल सीमारेषच्या पलीकडे पाठवलेत आणि 2 बॉल जबरदस्त फिरवलेत. पाहूया, 18 धावा तर या षटकात आलेले आहेत आणि धावसंख्या झाली 38. 38 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीमसाठी महत्वाचा सामना. ओहो, काय ओव्हर पाहायला मिळाली. 3 बॉलवर बॅट्समनची कमाल, 3 बॉलवर बॉलरची कमाल, 3 बॉल कीपरकडे आणि 3 बॉल षटकारामध्ये. आणि मी तर म्हणेल दोघांमधील लढत दोघांनी जिंकली आहे. 3 बॉलवर बॉलरनी, 3 बॉलवर बॅटरनी. फक्त 3 बॉलवर रन आल्या त्या मात्र 6 वाल्याच आल्यात आणि 18 धावा मात्र या षटकात आलेल्या आहेत. आणि धावसंख्या जर पाहिली तर 3 ओव्हर संपल्यानंतर झालेली आहे ती 38 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंग पॅकरची ही स्पर्धा, पुरंदर चषक आपण पाहतोय. जुगनू सिंग यांचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. आणि आता शेवटच्या षटकासाठी मात्र या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत गोलंदाजी करण्यासाठी सौरभ अंकुश. शेवटच्या षटकासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी सौरभ अंकुशला आमंत्रित करण्यात आलंय.
मागील षटक थोडंसं महागडे राहिलं. 3 षटकात 38 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. विक्रोलियस पहिला बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहिला मिळेल. व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे या ठिकाणी या बाउन्ससाठी. व्हाईट बॉल सौरभ अंकुश धावफलक जर पाहिला तर 39 धावा धावफलकावर आहेत. दोन बलाढ्य संघांमधील लढत आपण पाहतोय. यावेळी लाखो टप्प्याचा बॉल, त्याच्यावर जोरदार प्रहार आणि बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार. या 6 धावांची धावसंख्या जर पाहिली तर उसळी घेते. 45 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. ओमकार केणी, ओमी केणी चांगल्याच बहरात आहे आणि विशेष म्हणजे या खेळाडूकडे पेशन्स आहेत. खराब बॉलची वाट पाहत असतात. हो यावेळेला बॉडीच्या दिशेने मारा करण्याचा प्रयत्न केला गेलाय. एका धावेमध्ये परावर्तित होतोय हा चेंडू. धावसंख्या जर पाहिली तर आता 46 वर जाताना पाहायला मिळेल. 4 चेंडूंचा खेळ मात्र अजूनही या ठिकाणी आपल्याला बाकी पाहायला मिळतोय. किती धावांचं टार्गेट उभं राहील समोर तेच या ठिकाणी पाहावं लागेल. पुन्हा एकदा सौरभ. हो यावेळेला नो बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. पुन्हा एकदा बॉलला उसळी या ठिकाणी पाहायला मिळते. अतिरिक्त उसळी पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळाली आणि धावसंख्या जर पाहिली तर आता पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. नो बॉल. नो बॉल. फ्री हिट असणार आहे. पाहूया. खोलवर टप्प्याचा बॉल समोर उडवण्याचा प्रयत्न. एफर्ट चांगले आहेत परंतु तिकडे थ्रो केला आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावफलक 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे 48 धावांवर. 4 षटकांच्या या मॅच मध्ये पाहूया किती धावांचं टार्गेट उभं राहतंय. कारण प्रत्युत्तरा दाखल देखील राहुल सारखा खेळाडू, त्याचबरोबर जर पाहिलं तर निखिल सारखा खेळाडू टीम मध्ये पाहायला मिळतोय. तरुण बिष्टा या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. तर बॅटिंग लाईनअप देखील तेवढी चांगली आहे परंतु किती धावांचं आव्हान उभं राहील हे खूप महत्वाचं आहे. बंटी बद्रिके आता स्ट्राईकवर. यावेळेला आणखीन एक हवाई हल्ला केला बंटीने परंतु पाहूया बॅट थोडीशी हातात फिरली होती त्यामुळे योग्य दिशा आहे की नाही हे पाहावं लागेल आणि बॉल मात्र या ठिकाणी मैदानात येतोय. हे तर बंद ग्राउंडच्या क्रिकेटचं खऱ्या अर्थाने गमक आहे. तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत अलर्ट राहावं लागतं. कदाचित पहिल्यापासून प्रयत्न झाला असता तर 2 धावा देखील झाल्या असत्या. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 49 धावा धावफलकावर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या डावातील. एक मोठी मॅच. पुरंदर चषक. जुगनू सिंग आणि कंपनी. वेगवान बॉल. वाह, चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट. यस सौरभ अंकुश. सुरुवात खराब झाली होती परंतु कमबॅक केलंय सौरभ अंकुशने. धावसंख्या जर पाहिली तर 49 वर थांबली आहे. आज प्रतीकला देखील आम्ही इन ऍक्शन मध्ये पाहतोय. अरब शेख येतात बॅटिंग करण्यासाठी.
जुगनू सिंग साहेबांना सगळ्यांचा साथ पाहायला मिळते. मग बंड्या देखील या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतोय. आणि हे सिंग पॅकरवर आणि जुगनू सिंग यांच्यावर असणारं सगळ्यांचं प्रेम आहे इकडे. यावेळेला आणखीन एक हवाई हल्ला आणि या फटक्यावर धावा 2 येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 51 झाली आहे. 52 धावांची आवश्यकता. विक्रुलियन्सला मागील मॅच मध्ये सुद्धा 52 धावांची आवश्यकता होती. या मॅच मध्ये सुद्धा 52 धावांची आवश्यकता आहे. परंतु आता पाहायचंय आदित्य प्रिया लॉजिस्टिक समोर आहे आणि विक्रुलियन्सची बॅटिंग कशा पद्धतीने खुलते पाहायचंय, कारण 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. इकडे जर जिंकलात तर मात्र एक संधी आपल्यासाठी निर्माण होणार आहे आणि त्यामुळे दुसऱ्या डावात काय होईल ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. US उमेश 11 आणि त्यांच्या विरोधात आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली असा सामना असेल याची नोंद आपण घ्यायची. सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. निखिल जाधव आणि तरुण बिष्टा या मॅचचे पंच म्हणून कामगिरी पाहत आहेत. साजिद खान, साजिद लाला आणि त्याचबरोबर सादिक राजापूरकर. साजिद आणि सादिक हे दोन पंच पाहायला मिळत आहेत. दोघे खूप चांगले बॅटर राहिलेले आहेत. आता मात्र दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. पाहुयात कुणाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जातं. निखिल सदाबहार, निखिल जाधव आणि जोडीला जर पाहिलं तर हेलिकॉप्टरसाठी स्पेशलिस्ट असणारा बॅटर म्हणजेच तरुण बिष्टा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग मागील मॅच मध्ये देखील या दोघांनी केली होती, परंतु मोक्याच्या क्षणी 45 धावांवर विकेट आली होती. एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली होती, परंतु गोलंदाजीसाठी आपल्या स्विंग गोलंदाजीसाठी ओळखले जाणारे स्विंगचे सुलतान सुलतान खान उल्हासनगर गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अभिषेक नांदगावकर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अभिषेकजी नांदगावकर, आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. प्लास्टिक बॉलचं क्रिकेट देखील या परिसरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने चालतं आणि प्लास्टिक बॉल क्रिकेटचं एक मोठं नाव अभिषेक नांदगावकर, आपलं देखील हार्दिक स्वागत. काय मुंबईमध्ये वेगवेगळे प्रकार क्रिकेटचे सुरू असतात. निखिल, पाहूया महत्वाची मॅच, दोन्ही संघांसाठी महत्वाचा सामना आहे. या गटातून एकच संघ पुढे जाणार आहे. वन सोल्युशन आणि ओमसाई बांद्रा आपण देखील आल्याची नोंद द्यायची आहे. पहिला बॉल व्हाईट बॉल घोषित केला जातोय. जास्त उसळी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि सुरुवात जर पाहिलं तर विक्रोलींच्या बाजूने झाली आहे. स्वैर चेंडू येताना पाहायला मिळतोय. रबर बॉलचं क्रिकेट आहे, पावसाळी क्रिकेट आहे. कितीही पाऊस आला तरी न थांबणारं हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे.
ओहो, इकडे जबरदस्त बॉल पाहायला मिळाला, टप्पा पडतोय. त्यानंतर जर पाहिलं तर बॉल स्विंग होताना पाहायला मिळाला. निखिल सारखी एक महत्वाची विकेट घेऊन जाताना पाहायला मिळाला. सुलतान वेगात नाही टाकत आहेत, 2-4 पावलामध्ये रनअप घेत आहेत, परंतु बॉलला वळवत आहेत आणि रबर बॉलला टर्न जास्त आहे, बाउंस जास्त आहे आणि तेच इकडे पाहायला मिळालं. निखिलची खऱ्या अर्थाने एक महत्वाची विकेट होती आणि ती विकेट आलेली आहे. जुगनूबाई आणि त्याचबरोबर सनी या स्पर्धेला वेगवेगळ्या अँगलने पाहत आहेत. सिंग पॅकरची ही स्पर्धा पुरंदर चषक गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य प्रमाणामध्ये आणि माझ्या मते दरवर्षी हंगामाच्या शेवटी ही डोंगरीला स्पर्धा येणार आहे आपल्या भेटीला. राहुल आता येत आहेत. विशेष म्हणजे सगळ्या टीमच्या जेवणाची व्यवस्था, सगळ्या टीमच्या नाश्त्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच सिंग साहेब तुम्ही किंगच आहात. सिंग इज किंग. इकडे जर पाहिलं तर नो बॉल घोषित केला जातोय. प्लस किती धावा तिकडे? 1 धाव, म्हणजे अशा 2 धावा तिकडे मिळतील. सुलतान, आता हा सुद्धा एक प्रश्न आहे. अशा चिखलामध्ये बॉलिंग टाकायची हे सुद्धा सोपी गोष्ट नाहीये, परंतु पावसाळ्यात तुम्ही खेळताय तर तुम्हाला ते टाकायचीच आहे. तुम्ही असं म्हणणार नाही की अरे चिखला मी त्या चिखलात जाऊ कसा, अरे गेल्याशिवाय मॅच जिंकलीच जाणार नाही. तुम्हाला चिखलात जावंच लागणार आहे. राहुल चांदोरकर फ्रॉम अग्रिपाडा. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल तिकडे जर पाहिलं तर गोशांकित क्षेत्रात चेंडू जाईल. 1 धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 4 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सुलतान समोर जर पाहिलं तर राहुल चांदोरकर. खोलवा टप्प्याचा बॉल तिकडे क्षेत्ररक्षक आहे. धाव घेण्याचा प्रयत्न, थोडीशी मिक्स फील्ड झाली आहे आणि त्याचा फायदा या ठिकाणी घेतला गेलाय. 1 धाव तिकडे मिळेल. धावसंख्या 5 वर गेली आहे. धावा कराव्या लागतील. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. आजचा दिवस क्रिकेटचा आहे, आजचा दिवस डोंगरीचा आहे. आज डोंगरीच्या राजाचं सुद्धा आगमन होणार आहे. यावेळेला सुलतानच्या या बॉलवर हल्ला चढवलाय. बॉल एका क्षणी असं वाटत होतं की जाईल मिड विकेटला, परंतु बॉल गेलाय समोर. सगळ्यांच्या पहिल्या नजरा मिड विकेटलाच गेल्या, परंतु बॉल असा अलगद हळूहळू हळूहळू समोरच्या दिशेने षटकारात आलाय. चमत्कार झालाय या ठिकाणी मी म्हणेल. यस, स्कोर जर पाहिला तर 11 वर आलाय. बॉल मारला होता कुठे गेला कुठे. रबर बॉलवर याही गोष्टी पाहायला मिळत आहेत. बॉल वजनाने थोडासा हलका असतो. ओहो, हाही फटका जबरदस्त येताना पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणी या स्ट्रोकला खेळणार. धावसंख्या जर पाहिली तर आता एक बॉल बाकी आहे. धावफलक जर पाहिला तर आता 13 धावा धावफलकावर. राहुल चांदोरकर, तरुण बिष्टा. बावन्न धावांचा पाठलाग करायचा आहे. विक्रोलियन्सला पुन्हा एकदा मॅच मध्ये येण्याची संधी आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक या वर्षी जास्तीत जास्त स्पर्धा फायनल मध्ये येण्याचा मान या संघाने मिळवलाय. आणखीन एक बिग हिट. या वेळेला मात्र बॉल गेलाय डर्बी टॉकीज मध्ये पिक्चर पाहिला. बॉलला खरंच स्त्री टू पाहायला लावलं आणि धावफलक जर पाहिला तर इकडे 15 झालाय. पहिल्या षटकात चांगली कामगिरी म्हणावी लागेल. निखिल आऊट झाल्यानंतर सुद्धा इकडे धावा जर पाहिलं तर 15 झालेले आहेत आणि अजूनही जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे. ती 37 धावांची आवश्यकता आहे. 3 ओव्हर मध्ये 37. राहुल जोगाडिया. या मैदानाशी राहुलचं देखील एक वेगळं नातं आहे. लहानपणी वयाच्या 11व्या वर्षी या मैदानात त्यांनी सुरुवात केली स्थानिक क्रिकेट. मग त्यानंतर 2-3 वर्षांनी ते मोठं क्रिकेट खेळायला लागले. परंतु राहुलचे वडील सुद्धा या मैदानातील एक दिग्गज खेळाडू होते. युनिट सारख्या संघात खेळले होते. विशेष म्हणजे रिझर्व्ह बँकेसाठी क्रिकेट खेळलंय. पार्ले ट्रियल सारखी स्पर्धा देखील राहुलच्या वडिलांनी खेळलेली आहे. या परिसरातील मागणी असणारे एक नामवंत खेळाडू राहुलचे वडील देखील राहिलेले आहेत. राहुल जोगाडिया.
पहिला बॉल फिरतोय. ओ संधी होती परंतु त्या ठिकाणी कॅच नाही होऊ शकली. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. धावसंख्या एकने पुढे जाते. 16 धावा धाव फलकावर. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता. 17 चेंडू आणि 36 धावा. तरुण बिष्टा यावेळेला बॉलला येऊ दिलं आणि शेवटच्या क्षणी हा स्ट्रोक खेळलाय आणि बॉल जातोय तरुण बिष्टाच्या बॅट मधून. सीमा रेषा पार. 4 4 4 चौकार. 20 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळत आहेत. 32 ची आवश्यकता. 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच या ठिकाणी चांगलीच होताना पाहायला मिळते. राहुल जोगाडिया गिरगावचे तरुण बिष्टा आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अग्रीपाड्याचे राहुल चांदोरकर विक्रोलियन्ससाठी सध्या मैदानात लढत देत आहेत. पुरंदर चषकामध्ये जुगनू सिंग अँड कंपनी. लोअर फुल टॉस त्याला देखील स्क्वेअर लेगला पाठवलंय. वा तरुण वा. बॅक टू बॅक चौकार येत आहेत त्यांच्या बॅट मधून. अलगदरित्या शेवटच्या क्षणी या बॉलला आडव्या बॅटने मात्र दिशा दिली आणि कुणाला वाटलंही नसेल की ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळला की तो सीमारेषा पार जाईल, परंतु गेलाय. बाजूची इमारत आणि इमारतीचा टेरेस गाठलाय. ड्रॉ नुसार यानंतरचा सामना आदित्य प्रिया लॉजिस्टिक आणि US उमेश 11. हो यावेळेला मात्र मोठा टर्न केलाय. बॉलला फिरवलाय. जुगनूबाई यावेळेला मात्र आणखीन एक बॉल जो लांबून टर्न करण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण या ठिकाणी बदलेल. 26 धावा म्हणजे अर्ध काम झालंय. अर्ध काम बाकी आहे. दुसरी ओव्हर सुरू आहे. तरुण बिष्टा यावेळेला वेगात बॅट फिरवली खरी परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल जाताना पाहायला मिळेल. यावेळेला एक पॉवरफुल स्ट्रोक आलाय. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 29 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 23 धावांची आवश्यकता. 12 बॉल मध्ये 23. ही मॅच झाल्यानंतर आयोजन कमिटी कळवणार आहे मॅच कोणाची आहे. ओके प्रसन्न पाटील येत आहेत. पनवेल परिसरातील एक वेगवान गोलंदाज परंतु राहुल आणि तरुण चांगली कामगिरी करतायत. 12 बॉल 23. विक्रोलियन्सला मॅच मध्ये पुन्हा एकदा येण्याची संधी आहे. पाहूया काय होईल.
आयोजन कमिटीकडून सूचना येते, ही मॅच झाल्यानंतर दुसऱ्या मॅचची अनाउन्समेंट ही मॅच झाल्यानंतर केली जाईल. ओ हो 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 हो, बॉल चांगलाच पाहिला मिळाला प्रसन्नाकडून, आणि तिकडे जर पाहिलं तर एक धाव घेतली गेलेली आहे. धावसंख्या इकडे पुढे जात असताना पाहायला मिळते. अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. 21 धावांची आवश्यकता. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. 11 बॉल मध्ये 21. सिंग पॅकरची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जुगनू सिंग आणि कंपनी यांचा हा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रसन्न समोर जर पाहिलं तर तरुण बिष्टा, यावेळेला समोरच्या दिशेने हवाई फायर, सिक्सर. तरुण बिष्टा जबरदस्त स्ट्रोक ओव्हर पिच केला, त्याचाच फायदा या ठिकाणी घेतला. हे विक्रोलियनचा पलटवार होता मी म्हणेल. आणि धाव संख्या जर पाहिली तर इकडे आता 37 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळतात. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता विक्रोलियन्सला. थोडीशी चर्चा होते तिकडे, कारण पाऊस सुरू असताना पावसाळी क्रिकेट वेगळं, पाऊस नसताना पावसाळी क्रिकेट वेगळं, सुक्या खेळपट्टीवर बॉल टाकणं वेगळं, ओल्या खेळपट्टीवर बॉल टाकणं वेगळं, ओला बॉल ग्रीप करणं वेगळं, सुका बॉल ग्रीप करणं वेगळं, आणि ओल्या बॉल ज्या वेळेला ओलं वातावरण असतं त्यावेळेला स्टान्स घेणं वेगळं, बॅट ग्रीप करणं वेगळं. या सगळ्यांचा फरक पाहायला मिळतो. आणि सध्या कोरडी ठणठणीत खेळपट्टी आहे, त्यामुळे फलंदाजांना फुटवर्क करायला सुद्धा चांगली संधी आहे. परंतु गोलंदाज तिकडनं मार्गक्रमण करतायत, तिकडे थोडस हे जे आहे वातावरण आहे तिकडे जी परिस्थिती आहे, थोडीशी रबडीमय परिस्थिती आपण म्हणतो, ती तिकडे आहे. प्रसन्न, आपल्या टीमला प्रसन्न करायचं असेल तर प्रसन्नला विकेट घ्यावे लागतील, डॉट बॉल टाकावे लागतील. परंतु सध्या ही जोडी खूप चांगली कामगिरी करते. दोघांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे तरुण याने खूप प्रभावित केलं. 2 चौकार 2 षटकार तरुणने खेळलेले आहेत. विक्रोलियन्स सारख्या संघात खेळतायत, खूप चांगली कामगिरी करतायत. समोर जर पाहिलं तर प्रसन्न आहेत. ओहो, इकडे बॉल वाईड यॉर्कर केलाय, परंतु एक धाव नाही थांबू शकले. धाव संख्या इकडे पुढे जाताना पाहायला मिळते. समीकरण बदलत आहे. 9 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 14 धावांची आवश्यकता. 9 बॉल मध्ये 14. पुरंदर चषक विक्रोलियन्स. वेगवान फटका खेळलाय तरुणने, पाहूया त्या ठिकाणी. चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. टाळ्यांचा गजरही पाहायला मिळतोय. पाच सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, दोन्ही टीम मधल्या खेळाडूंनी टाळ्या वाजवल्या. राहुल जोगाडिया, म्हणजे राहुल जसे बॉलिंग साठी ओळखले जातात, आता बॅटिंग साठी ओळखले जातात, परंतु राहुलची एक प्रमुख ओळख म्हणजे त्यांची फिल्डिंग आहे. फिल्डिंग करून सुद्धा राहुल कोणत्याही टीम मध्ये जागा बनवू शकतात. समीकरण बदललंय. अजूनही जर पाहिलं तर 13 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. चांगली परिस्थिती सध्या आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोलीच्या विरुद्ध विक्रोलियन्स विक्रोळीची. चांगला बॉल उंचावरून आलाय, टप्पा पडल्यावर फिरलाय, यष्टिरक्षकांकडे गेलाय. 7 बॉल मध्ये 13. 7 बॉल मध्ये 13. 7 बॉल मध्ये 13. राहुल चांदोरकर. आणि समोर जर पाहिलं तर तरुण बिष्टा. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिकडे येत आहेत. आणि आता मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हर मध्ये. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. शेवटच्या ओव्हर मध्ये मॅच आली आहे आणि शेवटच्या ओव्हर साठी
एक वेगवान गोलंदाज अनुराग मिश्रा घनसोली नवी मुंबईचा गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. परंतु दोन मुंबईकर फलंदाज मैदानात आतमध्ये पाहायला मिळत आहेत. उजेर शेख आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तरुण बिष्टा. तरुणवर सगळ्यांच्या नजरा असतील. खूप चांगले खेळलेत या डावात. मागील मॅच मध्ये सुद्धा खूप चांगली कामगिरी त्यांनी केली होती आणि आता 6 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. अंपायर आमच्याकडे वळले कळवतात व्हाईट बॉल आहे. संघर्ष कायम आहे. 6 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. चांगला सामना रंगलाय. आज चुरशीच्या मॅचेस पाहायला मिळतात आणि कालही चुरशीच्या मॅचेस पाहायला मिळाल्या आणि पुरंदर चषकाची आणि सिंग पॅकरच्या स्पर्धेची हेच वैशिष्ट्य आहेत. जरी 4 ओव्हरच्या मॅच असतील, जरी लीग मॅचेस असतील, तरी मॅचेस चुरशीच्या होत आहेत. डोंगरी मुंबई यावेळेला चांगला बॉल समोर खेळतायत आणि अनुरागचा वेग इकडे पाहायला मिळतोय, परंतु बॅट फिरवावी लागणार आहे. अजूनही 5 बॉल मध्ये 12. 5 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. वेगवान फटका खेळलाय जरूर, परंतु त्या ठिकाणी फिल्डर आहेत आणि हो अडवलाय बॉल. याही बॉलवर रन नाहीये. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट येत आहेत. क्षमता आहे या खेळाडूकडे, आज दाखवावी लागणार आहे. विक्रुलियन्सला गरज आहे तरुण बिष्टाच्या बॅटिंगची. इकडे षटकार चौकाराची आवश्यकता आहे. तो मारला जाईल का मात्र आपल्याला पाहायचं आहे. गेली कित्येक वर्ष विक्रुलियन्स हा संघ देखील उच्च आणि दर्जेदार क्रिकेट खेळताना आपण पाहिलाय. आज अमोल म्हात्रे आणि कंपनीसाठी तरुण बिष्टाला बॅटिंग करावी लागेल. सुरुवात तर चांगली केली होती, शेवटही चांगलाच करावा लागणार आहे. समोर अनुरागचा वेग पाहायला मिळतो आदित्य प्रिया लॉजिस्टिक साठी, परंतु तरुणची बॅट पाहायला मिळते. फुल टॉस, परंतु यावेळेला हातात बॅट फिरली होती. स्ट्रोक तर खेळलाय. पाहूया किती धावा आहेत. यस, 4 धावा. चौकार येताना पाहायला मिळेल. 4 धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि चौकाराने समीकरण मात्र बदलत आहे. अजूनही जर पाहिलं तर हो 4 धावा आहेत. तिकडे समीकरण बदलत आहे. 3 चेंडू बाकी आहेत आणि मोक्याच्या क्षणी पाऊस आलाय. पाऊस पडलाय. मॅच मध्ये बदल तर होणार आहे. तो कोणाच्या पत्त्यावर पडतोय पाहायचा आहे. अनुरागकडे वेग आहे आणि समोर जर पाहिलं तर तरुण बिष्टाची बॅट. मॅच जिंकण्यासाठी 3 बॉल मध्ये आता 8 धावांची आवश्यकता. चला, नियम सांगितलेला आहे पहिलाच आपण. त्या इमारतीवर देखील चौकार आहे आणि त्या इमारतीवरचा चौकार आज नाही तर आम्ही कित्येक वर्ष पाहतोय. यस, त्या टेरेसवर देखील षटकार आहे. 8 धावांची आवश्यकता. 3 चेंडूचा खेळ बाकी. 8 धावांची आवश्यकता. यस, रिव्ह्यू घेतलेला आहे बिमर साठी. योग्य बॉल कळवला जातोय. तीन बॉल 8. आणखीन एक चुरशीचा आणि रंगतदार सामना पाहायला मिळतोय आणि इकडे जर पाहिलं तर तरुण बिष्टावर सगळ्यांच्या नजरा आहेत. अनुराग वर देखील सर्वांच्या नजरा आपल्याला पाहायला मिळतील. अनुराग मिश्रा घनसोली. समोर जर पाहिलं तर तरुण बिष्टा गोरे गिरगाव. तीन बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. पुरंदर चषकातील आणखीन एक रंगतदार मॅच.
यावेळेला हवाई हल्ला, काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय, परंतु धावा 2 आहे, खूप लांब गेलाय. जर मोजला असता तर कदाचित 100 मीटर लांबीचा गेलाय, परंतु दिशा डिक्लेअर झोनचं मैदान आहे, 2च धावा मिळतात, परंतु 2 बॉल मध्ये अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. कोण जिंकणार या मॅच? तिसरी मॅच आहे जी अगदी अंतिम टप्प्यामध्ये गेलेली आहे, रंगतदार ठरलेली आहे. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक युट्यूब लाईव्ह tenniscricket.in वर आनंद घेत आहेत. 2000 प्रेक्षक आता ही मॅचचा आनंद घेत आहेत. सिंग पॅकरच्या या स्पर्धेचा थोडासा पाऊस देखील पुन्हा एकदा येतोय, परंतु मॅच सुरू आहे, मॅच सुरूच राहणार. हे पावसाळी क्रिकेट आहे, हे चिखलातलं क्रिकेट आहे, हे पाण्यातलं क्रिकेट आहे, हे पुरंदर चषकाचं क्रिकेट आहे, हे मुंबईचं क्रिकेट आहे, हे डोंगरीचं क्रिकेट आहे. सिंग पॅकरचं हे आयोजन आहे. चला लवकरात लवकर मॅच सुरू करा. पहा मजबूत तटबंदी केलेली आहे, फलंदाजाला रोखण्यासाठीची ही तटबंदी आहे, परंतु समोर आहेत तरुण, एका बाजूला अनुराग. अंतिम 2 चेंडू बाकी आहेत, 6 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल टाकलाय, वाईड यॉर्कर, आणि टाळ्यांचा गजर पहा. बॉल जसा पडला ना तसा टाळ्यांचा गजर झालाय, परंतु आता 1 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. आज हिरो बनण्याची संधी तरुण बिष्टाला आहे. या क्षणी जर षटकार आला तर टाळ्याचा गजर तर होईलच, परंतु तरुणला उचलून घेतलं जाईल. 1 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. पुरंदर चषकामध्ये आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली आणि समोर जर पाहिलं तर विक्रोलियन्स विक्रोळी यांच्यातील मॅच, संघर्ष कायम. 1 बॉल 6, शेवटचा बॉल अनुराग आणि समोर तरुण बिष्टा. काय होणार या शेवटच्या बॉलवर? 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. चित्तथरारक सामना. अशाच प्रकारच्या मॅच आपल्याला पाहिजे असतात. कधी बॉलर कधी बॅटर यांच्या दिशेने जाणाऱ्या मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पाहूया या शेवटच्या बॉलवर काय होणार, षटकार ठोकला जाईल का, ते मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. तरुण बिष्टा या वेळेला मात्र ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण बदलत आहे. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. प्रेक्षक मात्र मोठ्या संख्येने आनंद घेत आहेत या मॅचचा. सातत्याने हा दोलायमानपणा पाहायला मिळत आहे. विक्रोलियन्स साठी मात्र ही संधी या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटच्या बॉलवरची संधी आहे. या स्पर्धेत कायम राहायचं तर या बॉलवर षटकार ठोकावा लागेल. तो प्रयत्न या ठिकाणी तरुण बिष्टा. या खेळाडूकडे क्षमता आहे, 6 साठी ओळखला जातो तरुण बिष्टा. आज 6 मारावा लागेल. अनुरागकडे वेग आहे, परंतु तरुणकडे देखील षटकार मारण्याची क्षमता आहे. या शेवटच्या बॉलवर तो षटकार मारला जाईल का, ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. बिग हिट, टोलावलाय बॉल, जबरदस्त स्ट्रोक इकडे खेळलाय. विक्रोली साठी तरुण बिष्टाने ठोकलाय षटकार. टाळ्या सगळ्यांच्या होऊन जाऊ द्यात. काय मॅच पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलवरचा षटकार. बॉल एकदा मारल्यावर पठ्ठ्याने पाहिलंच नाही आजूबाजूला, षटकार ठोकला आणि याला म्हणतात मॅच. सिंग पॅकरची ही स्पर्धा चर्चेत आहे. काय मारलाय स्ट्रोक, जबरदस्त. हा जुगनूबाई कळवा आम्हाला कुणाची मॅच आहे. तरुण बिष्टा मॅन ऑफ द मॅच आहे. या तरुण बिष्टा. विक्रोलेन्स आणि ताई पॅकर्स. चला विक्रोलेन्स आणि ताई पॅकर्स असा सामना खेळवला जातोय. जुगनूबाई चला. तरुण बिष्टा पहा, कोणत्याही ग्राउंडवर जा,
शेवटच्या बॉलवर षटकार मारून सामना जिंकून देणारा लक्षात राहतो म्हणजे राहतो. आणि डोंगरीच्या मैदानामध्ये